रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, महिलांनो, मकर संक्रांतीला हे 13 नियम आवर्जून पाळा. थंडीच्या दिवसात नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते. मकर संक्रांती 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सायंकाळी 5:46 वाजेपर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे. अंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यामध्ये कुंकुम, तांदूळ, तीळ मिसळा. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा. लाल फुले, अगरबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो. म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात. मग ती साडी असो किंवा इतर कपडे. यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. यामुळेच 2025च्या मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा इतर कपडे परिधान करता येणार नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे. त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला. आता पाहूयात मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः नक्की लिहा. नंबर 1. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. नंबर 2. मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण विरहित जेवण बनवण्याचा प्रयत्न करावा. नंबर 3. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. नंबर 4. या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात. नंबर 5. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये. तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये. आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये. मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजेच या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे आणि इतर दिवशीही नेहमीच प्रेमाने बोलावे, प्रेमाने वागावे. नंबर 6. या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. त्यांचा अपमान करू नये. नंबर 7. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. नंबर 8. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल. नंबर 9. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर
सूर्याला जल अर्पण करा. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते. नंबर 10, या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते. नंबर 11, मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसूक्ताचे हवन केल्यास अर्थात पठण केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे. नंबर 12, मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये, असे करणे अशुभ मानले जाते. नंबर 13, मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना तिळगुळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरी किंवा खाण्याचे काहीतरी साहित्य दान करा. त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते. गरिबाची दुआ आपल्याला मिळते. नंबर 13, संक्रांतीनंतर किंवा संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे? संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूंचे वाण तुम्ही देऊ शकता. वाण खूप महाग असावा असं काहीच नाही. कोणी मकर संक्रांतीला देतो तर कोणी मकर संक्रांतीनंतर देतो. काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, जसे की छोट्या बॅग्स, बटवा, मोबाईल पाऊच, क्लचर, सिंदूर पेन्सिल, अजून इतरही सौंदर्य प्रसाधने, कुंकवाचा करंडा, ग्रह उपयोगी वस्तू जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरती, ब्लाऊज पीस, शोची एखादी वस्तू, पूजेचे ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती लावायचे स्टँड, अशा बऱ्याचशाच वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.